मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। तर मी आत्ता आहे मुंबईमधील मैत्री पार्कमध्ये। खरं तर आपली जर्नी सुरुवात होणार होती मुंबई सेंट्रलमधून, पण आपल्याला इथं येता आम्ही पुण्यावरून आलो आहे। येता उशीर झाला, मुंबईचं ट्रॅफिक। तर आपण आता बसची वाट इथंच बघणार आहोत, कारण की आपण जर आता मुंबई सेंट्रलला गेलो तर बस मध्येच कुठेतरी असायची, ना इकडचं ना तिकडचं असं व्हायचं। त्यामुळे आता आपण मैत्री पार्कलाच थांबणार आहोत आणि इथं आपण बसची वाट बघणार आहोत। आपण जी जर्नी करणार आहोत ती होणार आहे मुंबई ते बँगलोर। आपण जवळजवळ 1000 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत। आपल्या बसचा टायमिंग आहे मुंबई सेंट्रलमधून 9:30 वाजताचा आणि इथं मैत्री पार्कला साधारण 10:05 येते आणि आता टाईम झाला आहे 9:50। आत्मविश्वास केवढा पाहिजे ना ते तुम्हाला आता दाखवतो मी। समोर बिल्डिंगचं काम चालू आहे, पण त्यांनी बघा ना किती कॉन्फिडन्सनी डायरेक्ट बोर्ड लावला की किती दिवस बाकी आहेत कामासाठी। हे बघा इथं 16 मिनिटं 11 तास 813 दिवस मुंबई बँगलोर। थांबा, फायनली आपल्याला गाडी भेटलेली आहे। ओ पडला असतो, एकदम चकाचक गाडी धुतलेली, एकदम मस्तपैकी। 5 वर्ष वाट बघायला लावली गाडीने मला। गाडी एकदम क्लीन आहे, एकदम स्वच्छ आहे आणि पडदे वगैरे एकदम व्यवस्थित आहेत गाडीचे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। सुखकर असा प्रवास होणार आहे आपला बँगलोरपर्यंत, त्यामुळे टेन्शन नाही आहे। चला 2 मिनटं पुढं जाऊया। काय कॉल नाही केला, रिझर्वेशन होता आपलं। खूप मजा येणार प्रवासामध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण शेवटपर्यंत जाणार आहोत आणि पुढे कशी काय प्रोसेस आहे, म्हणजे तिकीट वगैरे किती काय गाडीला, सगळं तुम्हाला माहिती देणार आहे। आणि क्रू वगैरे कुठं चेंज होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सगळी माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। शेवटपर्यंत आहे बँगलोर। हो, तिकीट किती? मुंबई सेंट्रल ते बँगलोर फुल तिकीट असणार आहे 1655 रुपये। बघा आता 10:43 झाले। आपण कुठं आलो आता? आपण महाराष्ट्र मानखुर्द। आता मानखुर्द पाशी आलो आपण। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पनवेलमध्ये आणि पनवेलमध्ये गाडी येण्याचा टायमिंग आहे 11:34। तुझ्या सेम स्लो एकदम। गाडीचा टायमिंग जर सांगायचं झालं तर मुंबई सेंट्रलमधून गाडी सुटण्याची वेळ आहे सकाळी 9:30 वाजता गाडी सुटते आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता बँगलोरमध्ये सोडते। आणि तिकडूनच बसचा टायमिंग आहे संध्याकाळी 4 वाजता आणि तुम्हाला ते दुसऱ्या दिवशी 1:20 मुंबईमध्ये सोडते। इकडे लागली विठ्ठलवाडी इस्लामपूर। इथं तुम्हाला सगळ्या गाड्या बघायला भेटतील, म्हणजे पुण्याकडे जाणाऱ्या, कोल्हापूरकडे जाणाऱ्या आणि जास्ती तर इकडून तुम्हाला कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या भेटतील। इकडे ह्या साईडला गाड्या लागतात। आता आपली गाडी निघते पनवेलमधून। कुठलं तिकीट काढलेलं त्यांनी? तर 2 प्रवासी आहेत, त्यांनी चांदणी चौकचं तिकीट काढलेलं, पण ते इथंच उतरलेत पनवेलमध्ये। म्हणजे पहिली वेळ आहे डिझेल भरण्याची आणि आता इथून पुढे बघणार आहोत की किती आपण डिझेल भरणार आहोत गाडीमध्ये। तर ही गाडी चालली परळ आळेफाटा नारायणगाव मार्गे आणि इकडची जी गाडी आहे ही आहे ठाणे पाली कोशिंबळे खोपोली मार्गे। आणि आपली गाडीचा लुक बघा तुम्ही, काय दिसते सही। नांदेड कोल्हापूरचा ब्लॉक केला, त्याच्यामध्ये गाडी फुल होती, फक्त 21 लिटर आपल्या गाडीमध्ये डिझेल बसलं होतं। तर बघूया, इथे एंट्री करते डिझेलसाठी। डिझेलचा रेट आहे 92.29 रुपये। मित्रांनो, आपली जी नांदेड कोल्हापूर गाडी होती तिचं सुद्धा तेवढंच होतं डिझेल बसलेलं आपल्याला 21 लिटर। या गाडीमध्ये बघा 2665 रुपयाचं डिझेल बसले, 28 लिटर। ही गाडी सुद्धा फुल आहे। म्हणजे कसं बहुतेक काटा बंद असल्यामुळे कदाचित समजत नसेल की फुल आहे का नाही काय। ठीक आहे, मित्रांनो, आता इथून सुरू होतो आपला मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग। हा भारतातील सगळ्यात पहिला द्रुतगती महामार्ग आहे। 2002 साली हा बांधून पूर्ण झाला आणि 2009 साली आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं नाव देण्यात आलं, पण सध्या ते नाव काही वापरलं जात नाही। लोक काय म्हणतात त्याला की पुणे मुंबई एक्सप्रेस वे असंच बोलतात। पण
असतं, पण एका कंडक्टर दादांनी सांगितलं होतं की असं आपण रिझर्वेशन करू शकतो. म्हणजे तुम्ही समजा पुण्यामध्ये तुम्हाला मुंबईमधून प्रवास करायचा आहे तर तुम्ही पुण्यामधून मुंबईचं रिझर्वेशन करू शकता. ज्या ठिकाणी जायचं आहे त्याचं फक्त तुम्हाला 5 रुपये लागतील आणि जे काही तुमचं तिकीट असणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिकीट काढू शकता. फक्त तुमचं सीट कन्फर्म होणार, तर एवढा फरक आहे. बहुतेक गाडी तर थांबती वाटतं आपली जेवण्यासाठी. खालापूर पाशी आहोत आपण. हो नक्कीच. तर गाडी थांबली आपली एक 15 मिनटं नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी. एकदम कोपऱ्यामध्ये लागली आपली गाडी. ही आहे शिवनेरी, पुणे दादर ठाणे सगळ्या शिवनेरी लागल्या तिकडं. ही आहे बघा ठाणे उमरगा गाडी. परळ कराड बोईसर गोंदवले स्वारगेट. इडली वगैरे भेटते का बघू. एक इडली वडा घेतोय आणि इडली वडा माहिती आहे का तुम्हाला कितीला आहे? 70 रुपयाला आहे. हे जर तुम्ही साताऱ्यामध्ये गेलं तर 70 रुपयामध्ये तुमचं जेवण होईल. मग 70 रुपये किती झाले ते? 70 रुपये प्रॉपर जेवण करायला काय हरकत नव्हती, पण एवढा टाईम पण झालेला नाही. 12:30 वाजलेत. तसं तर वडापाव तुम्ही बघितलं असेल की आपण खाण्याकडे जास्त कधी लक्ष दिलं नाही आहे, पण विचार करतो आहे आता म्हणजे करावंच लागेल. भविष्यात खाण्याकडे पहिलं लक्ष द्यावं लागणार आहे. मग वडापाव खाण्यापेक्षा इडली वडा घेतला आणि इथून गाडी आपल्याला दिसते. जे एस टीचे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी इथं हॉटेलमध्ये खास सवलत केलेली तुम्हाला दाखवतो. पण तुम्हाला एक काम करावं लागणार आहे. तुमचं जे तिकीट आहे ते तिथं दाखवावं लागणार. मग तुम्हाला 30 रुपयामध्ये चहा नाश्ता एवढं सगळं मिळणार आहे त्याच्यामध्ये. 30 रुपयात तर तुम्ही असं घ्यायला गेलं तर तुमच्या जवळजवळ 25 रुपयाचा चहा आणि 30 रुपयाचा नाश्ता. मग 50 ते 60 रुपये तुमचे चहा आणि नाश्त्यालाच जातील. नाश्ता पण हा सांगतोय पोहे, दुसरा तर विषयच नाही. मग जर तुम्ही मुंबईवरून पुण्याच्या दिशेने किंवा साताऱ्याच्या दिशेने प्रवास करत असाल तर गाडी इथं खालापूर टोलनाक्याच्या इथे थांबते. फूड मॉल आहे इथं. हॉटेल मुंबई पुणे ग्रँड सेंट्रलच्या इथं. टॉयलेट इथं पण आहे. आणखीन त्याच्यापेक्षा जे स्वच्छ वॉशरूम आहे ते तुम्हाला इथं फूड मॉलमध्ये मिळेल. एवढी पैसे भरून 5 स्टार हॉटेलमध्ये जातात. मला इथं बसून 5 स्टार सारखी फिलिंग येते बघा ना. बसायला झोपायला सुद्धा मिळते आणि बाहेरचा व्ह्यू सुद्धा पाहायला भेटतोय. तर मित्रांनो आता आपण पुण्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आपण वाकडच्या जवळ आलेलो आहे. आणि एक आपला मित्र आहे आणि तुम्ही त्याचा चॅनलसुद्धा पाहिला असेल पुणेरी हमसफर म्हणून. तो वाकडमध्ये थांबला आहे. बघूया आपली भेट होती का. मस्तपैकी असा पाऊस सुरू झालेला आहे. जास्त जोरात नाही आहे पण सुरू आहे. म्हणलं एवढा पाऊस नाही आहे पण पाऊस सुरू झाला आहे चांगला जोरात. तर तो तिथं थांबला आहे मित्र आपला. ब्लॉग नाही का बनवत आहे आता. काय मस्त व्हिडिओ झाला आहे. पुढचा प्रवास कुठे आहे आता? चाललंय बहुतेक नरसोबाची वाडी नाही का. बरं बरं सुट्टी काय मग आता उद्या परवा चालू. चालेल. कोल्हापूर ट्रेन पण झाली. पाऊस बघू शकता तुम्ही किती जोरात पाऊस सुरू झालेला आहे पुण्यामध्ये. अपेक्षा नव्हती केली कोरोना पाऊस सुरू आहे.
खतरनाक. पण चांदणी चौकाच्या जवळ आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो की कुठला पूल पाडलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजेल. आता बघा तुम्ही, पहिलं पुलामुळे किती असं ट्रॅफिक जाम झाल्यासारखं वाटायचं, पण सगळं पूल जो काढला आहे पावसामुळे तरी एवढं दिसत नसेल, तरी पण बघा सगळं क्लीन केलेलं आहे. एवढं सगळं असा मोठा रस्ता होणार आहे आता. आता आपण आलो आहे नवले ब्रिजपाशी. तुम्हाला आठवत असेल आपण एक जर्नी इथून सुरू केली होती बँगलोरसाठी, पण तेव्हा आपण कशामध्ये गेलो? तेव्हा आपण गेलो अशोक लेलँड टेम्पोमध्ये, कारण की आपल्याला बँगलोरवरनं लॉंग रूटची जर्नी करायची होती आणि मला ती गाडी भेटली होती. ती आपण कोल्हापूरपर्यंत जाणार होतो, पण आपल्याला डायरेक्ट बँगलोरपर्यंत गाडी भेटली होती. तर असा इथनंच गाडी भेटली होती मला ती बँगलोरसाठी. जे आपले व्हिडिओ आहेत ते पहिले मला सगळे रेकॉर्ड करावे लागतात आणि माझ्याकडे PC असल्यामुळे घरी जाऊन मला ते एडिट करावे लागतात. तर एवढा डिफरन्स. फक्त लॅपटॉप असला असता तर मग काही नाही, मग प्रवास झाले लगेच एडिट करून मी व्हिडिओ सोडला असता. ठीक आहे, काही नाही, येईल थोड्या दिवसांनी लॅपटॉप पण येईल. तुमचं असं प्रेम राहिलं तर नक्कीच येईल. जोरात पाऊस सुरू आहे. समोर बघा ना तुम्ही, आभाळाचं बघा कसं भरून आलेलं आहे. हे आहे जांभूळवाडीचा तलाव आहे. काय आभाळ बघा ना कसलं आहे ते, जबरदस्त भीती वाटण्यासारखंच आहे एकदम. दहा मिनिटं आपली गाडी थांबलेली आहे आणि पाऊस अजूनही चालू आहे. पलीकडे आहे नाशिक पलूस, मुंबई बँगलोर, पुणे इचलकरंजी, तासगाव, पलीकडची सांगली. आणि टाईम झालं आहे 3:40. आपण आता खंडाळा घाटाच्या पुढे, म्हणजे खंबाटकी घाट म्हणतात त्याला, खंबाटकी घाटाच्या पुढं आलो आहे आणि इथून सातारा आता जवळच आले. बाई चालणार नाही आता इथे. त्याला काय झालं? नोट पण म्हातारी होते का? काही खरं नाही रे देवा, कसं व्हायचं? तर काय नोट चालत नाही, एकदम कडक नोट होती. आता काय आलं? हां, हे घ्या, राहू द्या, चहा राहू द्या. आता तुम्हाला ही नोट चालत नाही, काय बोलणार मी आता? बघा वातावरण काय आहे, पाऊस आणि चहा आणि गरमागरम भजी असली असते ना, एकच नंबर माझ्या. ही आली विठ्ठलवाडी इस्लामपूर. मी कंटिन्यू पुढं बसलेलो कारण की मला घाट कवर करायचा होता, पण आता थोड्या वेळ जरा मागे बसूया कारण की सगळं चार्जिंग वगैरे करायचं आहे आणि बऱ्याच गाडी तर थांबलेल्या आहेत चहा पाण्यासाठी. आणखीन एक गाडी आली, ही आहे शिर्डी इचलकरंजी गाडी आहे आणि ही गाडी तर फुलच आहे, पोलूस गाडी ही. आपण आलो आहे आपल्या स्लीपर सीटवरती कारण की आता जरा वेळ मागे बसूया. तर आता आपल्याला लागेल सातारा, कराड आणि त्याच्यानंतर कोल्हापूर, आणि कोल्हापूरमध्ये हा क्रू चेंज होणार आहे. मग बघूया दुसरा कोणता क्रू आहे. त्यांनी असं सांगितलं की कोल्हापूरमध्ये पण एक चेंज होणार आहे आणि कोल्हापूरच्या पुढे पण कुठेतरी मध्ये चेंज होणार आहे. म्हणजे जवळजवळ सहा कर्मचारी मुंबईपासून बँगलोरपर्यंत आणि तसंच तिकडून असे 6, म्हणजे टोटल अपडाऊनमध्ये 12 कर्मचारी ह्या रूटला, मुंबई बँगलोर, बँगलोर मुंबई. जर तुम्हाला आत्तापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मस्तपैकी द्या आणि नवीन जर असेल तुम्ही चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करा. आणि पुण्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे ना बॉस, अजून पाऊस चालू आहे, अजून आता साताऱ्याच्या जवळ आलो आपण. बघा ना तुम्ही, काय जबरदस्त पाऊस चालू आहे.
पाणी तर बघा कसलं उडतंय जबर. ओ भाई साहब, हे काय होतंय? मला माहिती आता काय करू वाटते. मस्तपैकी हेडफोन टाकायचे, गाणी लावायची आणि व्ह्यू एन्जॉय करायचा. जरासा फील घेऊ द्या, जरासा वातावरणाचा आणि गाण्यांचा. मजा येईल. लोगो मस्त गेला एसटीचा. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजधानी साताऱ्यामध्ये. आणि वेळ झाला आहे आता बरोबर 4:30 वाजलेत आणि बरंचसं ट्रॅफिक दिसतं इथे. हो, भरपूर गाड्या लागलेल्या आहेत. अरे बापरे, विद्यार्थ्यांची गर्दी बघा इथे. हो 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 हो, उतरणारे प्रवासी पण तेवढेच आहेत आणि चढणारे प्रवासी पण तेवढेच आहेत. किती जबरदस्त वाली गर्दी आहे. मला तर आता उतरूशीच वाटत नाही इथून खाली, तर बसूशी वाटतं मस्तपैकी. यूट्यूबच्या अगोदरसुद्धा मी जर्नी केलेली आहेत. ही जी जर्नी आहे ना, मुंबई सेंट्रल ते बँगलोर, ही जवळजवळ 5 वर्षापूर्वी मी करणार होतो. म्हणजे बस आली असती तर केलीच असती. मी मैत्री पार्कला, म्हणजे पास होता माझ्याकडे 4 दिवसांचा आंतरराज्य. मैत्री पार्कला 9 वाजता मी थांबलेलो, बसची वाट बघत होतो. पण 9 ते 12 वाजेपर्यंत मी बसची वाट बघितली, बस आलीच नाही. 5 वर्षापूर्वी 2017ची गोष्ट ही. ठीक आहे, कदाचित तेव्हा मी एकट्यानेच प्रवास केला असता. आणि आता बघा, आता मी पण करतोय आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळेजण प्रवास करताय. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. तिकडं पण तेवढीच गर्दी आणि इकडं पण तेवढीच गर्दी आहे. उंब्रज 5:19. तर आता आपण आलो आहे कराडमध्ये आणि वेळ झाला आहे 5:45 म्हणजे 5:45 वाजलेत. आणि तुम्ही बघा ना, सातारामध्ये किती पाऊस होता आणि आता कराडमध्ये बघा एक थेंबसुद्धा नाही आहे. पंधराला आहे. तर एक पाणी बॉटल घेतली आपण. मुंबईमधून निघाल्यापासून फक्त आपल्याकडे एक पाणी बॉटल होती, तीसुद्धा 10 रुपयाची होती. तीसुद्धा 10 रुपयाची होती. तर आणि मला 15 रुपयाला पडली. ही समोर आली लातूर खेड गाडी. लातूर, तुळजापूर, सोलापूर, चिपळूण, खेड. इथं असा लोचा झाला आहे. ह्या गाडीला इकडं जायचं आहे, पण ह्या गाडीतले प्रवासी उतरायला लागलेत. मग ह्याच्यामुळे ह्या पण गाड्या अडकल्यात. असा किस्सा झाला. ही गाडी आली चिपळूण मिरज गाडी आहे. संध्याकाळचे 6:15 झाले आणि आत्ताच अंधार पडायला लागला आहे. अजून आपण कोल्हापूरला पण नाही पोहोचलेलो. मला ट्रॅव्हलिंग खूप आवडते. आणि अगोदर कसं होतं, मी जॉब करायचो. जॉब करून मी रविवारी सुट्टी असायची मला, मग रविवारी प्रवास करायचो. तुम्ही पाहिलं असेल की मी फक्त एखाद्या ठिकाणी गेलो आहे आणि तिथून परत रिटर्न आलो आहे. मी एवढंच प्रवास केलेले आहेत. त्याचं कारणही तेच होतं, रविवारी मला सुट्टी असायची. रविवारी मी फुल डे प्रवास करायचो आणि रविवारी रात्री तिकडून बस पकडायचो आणि सोमवारी पहाटेपर्यंत मी घरी यायचो. आणि घरून मग मी सकाळी कामाला जायचो 9-9:30च्या दरम्यान.
आणि मग रात्री घरी आले की व्हिडिओ एडिटिंग करत बसायचो. म्हणजे हा माझा नित्यनेम होता. म्हणजे जवळपास 30-40 ब्लॉग मी हे असेच टाकलेले आहेत यूट्यूबवरती. तुम्ही पाहिले असतील अगोदरचे व्हिडिओ. वेलकम टू कोल्हापूर. महागाव नेसरी अडकोळ नागणवाडी चंदगड शेवटची बस प्लॅट क्रमांक 8 वर 3771 कोल्हापूर चंदगड शेवटची. तर गाडीला गर्दी आहे. हो गर्दी बघा गाडीला, फुल गर्दी आहे गाडीला. त्यांच्याकडे सांगितलं आम्ही मोबाईल. चालू आहे आता आपण कोल्हापूरमध्ये आणि वेळ झाला आहे 7:15. आपली गाडी 1 तास लेट आहे कारण की आपल्याला जो पुण्यापासून पाऊस लागला तो सातारा कराड थोडाफार कराडपर्यंत लागला, पण सातारापर्यंत जो पाऊस लागला जबरदस्त. आणि तुम्ही गाडीला गर्दी बघू शकता. आणि बरं झालं आपण रिझर्वेशन केलं कारण नाहीतर मग आपलं अवघड झालं असतं. तर बघा गाडीला गर्दी बघा आता किती आहे. आणि आपण ड्रायव्हरला विचारू की आता पुढचं नियोजन कसं आहे त्यांचं. आता इथून दुसरा क्रू असणार आहे. आता तो कुठपर्यंत असणार आहे हे आपल्याला आता पुढं कळेलच. तर आपण त्यांना विचारू आता की कसं पुढं, म्हणजे आता थांबणार का पुढे जाणार का जाणार आता परत. आता इथं थांबणार आणि मग सकाळी जाणार का. सकाळी जाणार आणि इथून आता ही गाडी पुढे घेऊन जाणार आहेत. ही बघा इथं लागली आपली गाडी कोल्हापूर नांदेडची. आपण जो ब्लॉग केलता तो केलता नांदेड कोल्हापूर. आणि आता पुन्हा लागली ही गाडी. ही 8:30ची गाडी आहे ना. 8:30ची गाडी कोल्हापूर नांदेड. तर आपलं आणखीन इथून अंतर आहे 614 किलोमीटर. हे बघा 10 तास 39 मिनटं 614 किलोमीटर. म्हणजे आपण कोल्हापूरची गाडी बँगलोर नांदेड आहे की नांदेड नाही. नांदेड बघा ती लागली पलीकडे. गाडी लागली का. हा जा कोणते ते लाल. हा लाल एकदम फुल झाली. फुल म्हणजे फुल. पुढं पण सगळे बसले. आणि आम्हाला एक विचार पडलाय कवर कसा करावा रस्ता. एक तर तिथं महागं बसता येईल नाही तर पुढं बसता येईल. ठीक आहे काय नाही आपलं रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. सीट नंबर वेगळे दाखवते. हे 4 नंबर येतो ना. 1 2 3 4. माझी पाण्याची बाटली गायब झाली. ठीक आहे चांगला प्रतिसाद आहे एस टीला. अरे बापरे मगाशी बोर्ड वेगळा होता आणि आता बोर्ड चेंज झाला आहे. तुम्ही बघू शकता इथं. मगाचा बोर्ड तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये, पण आताचा बोर्ड बघा. सौजन्य रोहिदास कांबळे 1 नंबर डिझाईन केला आहे बोर्ड. याची पण सेल्फी घ्यायला पाहिजे. पहिला वेगळा होता आता वेगळा बोर्ड. त्यावर कन्नड जास्त नाही. हा अगोदरचा जो बोर्ड होता त्याच्यामध्ये कन्नड एवढं नव्हतं. म्हणजे आता इथूनचा प्रवासी पुढं जे असणार ना प्रवासी ते कन्नड जास्त असणार. त्यामुळे बघा बोर्डवरती तुम्हाला दिसेल कन्नड भाषा जास्त दिसेल. कन्नड पण दिसते आणि आपलं मराठीमध्ये पण दिसतंय. त्यामुळे हा बोर्ड चेंज केलेला आहे. तर पुन्हा एकदा बघून घ्या कोल्हापूर बस स्टँड. आपली जवळजवळ 4थी ते 5वी फेरी या महिन्यामध्ये कोल्हापूरची. बेळगाव, हुबळी, हावेरी, दावणगिरी, चित्रदुर्ग, हरियूर, तुमकूर आणि मग शेवट बँगलोर. तर चला निघूया. मस्त एकदम सात्विक अशी फिलिंग आली. उदबत्ती लावली तर गाडीमध्ये. आणि असं जपलं पाहिजे गाडीला तर गाडी आपल्याला साथ देते. परफेक्ट. आता गाडी आपली निघतीये 7:48. पुन्हा एकदा प्रवास सुरू झाला आपला. आणि आता पूर्ण नाईट प्रवास होणार आहे. आपण सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान बँगलोरला पोहोचणार आहोत. आणि फक्त व्हिडिओ एडिटिंगचा जो प्रॉब्लेम आहे माझा तो आहे PC मध्ये मला व्हिडिओ एडिट करावे लागतात. त्यामुळे तेवढंच प्रॉब्लेम आहे. तर लॅपटॉप वगैरे असतात तर आपण तिथंच व्हिडिओ एडिट केला असता. ठीक आहे असं तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटेल हा सॅटर्डे किंवा संडेला. हे बघा आपला अगोदरचा बोर्ड होता तो हा होता. तर आता जरा थंडी वाजायला लागलेली. तर जर्किंग घालून येऊया आपण पुढे. आपलं फेवरेट आता आपण आलो कागलमध्ये. आणि तुम्ही पाहिलं असेल की आपण पहिलं डिझेल जे भरलं गाडीमध्ये ते भरलं होतं पनवेलमध्ये. तेव्हा आपल्या गाडीमध्ये गाडी फुलच होती. 28 लिटर डिझेल बसलं होतं. आणि आता बघूया आपण आता किती गाडीमध्ये डिझेल बसते ते. तर आपल्या गाडीत डिझेल बसलेलं आहे 104 लिटर 9,683 रुपये. बघूया मग आता गाडी आपली पुढे थांबणार आहे जेवायला एक बेळगावच्या अलीकडे. म्हणजे अजून इथून 1.5 तास आहे. जवळजवळ 1 ते 1.5 तास लागणार आहे आपल्याला. लहानपणी मी असं बसायचं पुढे बसमध्ये. व्ह्यू एन्जॉय करायचं बसून. तेव्हा अशी बस नव्हती. तेव्हा आपली लालपरी होती. तर आता मागेच बसूया आपण कारण की पुढे आणखीन एक क्रू आलेला आहे जो की बँगलोरपर्यंत असणार आहे. त्यामुळे त्यांना अडचण नको व्हायला आपण आपल्या सीटवरती बसूया.
आणि पुढे गाडी थांबणार आहे बेळगावच्या अलीकडे जेवण्यासाठी, तेव्हा आपण जेवायला उतरूया. तर आता इथंच आपण व्ह्यू एन्जॉय करूया. प्रवास आपला आरामदायी होणं पण महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही पाहिलं असेल की मी जास्त तर झोप टाळतो, पण आता इथून पुढे मी तसं करणार नाही आहे. शक्य आहे तेवढी झोप पण घेणार आहे आणि फक्त व्लॉगसाठी म्हणजे हेळसांड नाही करणार आहे शरीराची, त्यामुळे ती पण काळजी घेणार आहोत आपण आणि व्लॉग पण व्हायला पाहिजे अशी पण काळजी घेणार आहे. तर आता आपण कागलमधून निघतोय. हे पलीकडे कागलचं बस स्टँड आहे. आता आपण आलो आहे टोल नाक्यापाशी, जो की तुम्हाला माहिती असेल आपण थांबलेलो समोर दिसत असेल तिथं टपऱ्या वगैरे, तर तिथं आपण थांबलो होतो. तेव्हा होतं आपल्याकडे अशोक लायब्ररीमध्ये जात होतो आपण, आणि आता आपण त्याच टोल नाक्यापाशी आलो आहोत. आता इथून पुढे कर्नाटकचे रस्ते तुम्हाला पाहायला भेटतील भारीमधले. इथून कर्नाटक स्टेट म्हणजे सुरू होतं आहे. तर आता टाईम झाला आहे 8:55 आणि आपण आलो आहे निपाणीमध्ये. भूक लागली, आता लवकरात लवकर गाडी कुठंतरी जेवायला थांबवा बाबा, काय खरं नाही आता माझं. आता आपण निघतोय निपाणीमधून. हे बघा इकडं निपाणी आणि राईटला राधानगरी. तर आता हे कोणतं स्टँड आहे नाव पण कळत नाही आपल्याला, काय वाचता येत नाही त्याच्यामुळे काय समजा नाही कोणतं स्टँड आहे. पण 2 तर कर्नाटकच्या गाड्या लागलेल्या आहेत. तिथं बघा किती जुनी वाटते गाडी. ती कुणाला वाचता येतं का? तुझं वाचता येत असेल तर कमेंटमध्ये स्टँडचं नाव सांगा मला. गाड्या बघा ना कशा असतात कर्नाटक स्टेटच्या, 3x2च्या असतात सगळ्या गाड्या. जास्त प्रवासी जास्त पैसे. तर एक गाडी 15 मिनटं जेवायला थांबली. पहिलं जेवण करून घेऊया. तर आपण घेतोय एक पनीर टिक्का मसाला, 2 रोटी आणि एक रोस्टेड पापड. सर्विस फास्ट आहे इकडची. तुम्ही पाहू शकता की इथं काम करणारे लोक किती आहेत. 10:05 समजत नाही कसा टाईम गेला. आपण साधारण काहीतरी 7-7:30च्या दरम्यान आपण कोल्हापूरमधून निघलो होतो आणि आता आणखीन बरंच लांब आहे. आता बेळगाव लागेल आपल्याला. तर मित्रांनो जेवण झालेलं आहे. एक पनीर मसाला घेतला, 2 रोटी, एक राईस, जिरा राईस आणि बस. बाकी एवढंच. तो एवढं काही खास नव्हतं, काहीतरी वेगळीच चव होती. त्यापेक्षा आपलं तिकडचं बरं. आणखीन इथून आपलं अंतर आहे 529 किलोमीटर. बरंच लांब जायचं आपल्याला. हे बघा 8 तास 51 मिनटं दाखवते. सुटागाती असं काहीतरी नाव आहे गावाचं. नाव सुद्धा उच्चारता येणार इकडचं. ही बघा VRLची बस. VRL माझी फेवरेट होती, फेवरेट लहानपणी. K25 तुम्ही भरपूर गाड्या त्यांच्या तुम्ही जर पाहिल्या तर सगळ्या प्रकारच्या गाड्या त्यांच्या ट्रान्सपोर्टमध्ये पण आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये पण आहे VRL. काय नाही, बस आता जोपर्यंत आपण जागी राहणार आहोत तोपर्यंत आपण पुढं बसूया आणि जेव्हा झोप लागेल तेव्हा मागे जाऊया, कारण की आपल्यामुळं ड्रायव्हर दादांना बाकीच्यांना त्रास नको. नाही तर आपण तिथं डुलक्या मारत बसायचो, त्यांचा प्रवास अवघड व्हायचा. त्यामुळे आपण जोपर्यंत जागे आहोत तोपर्यंत तिथं बसूया आणि बघूया कुठपर्यंत आपण कव्हर करतोय. तसं कव्हर करायचं असेल तर आपण बँगलोरपर्यंत पण जाऊ शकतो. झोपसुद्धा महत्त्वाची आहे. आणि गेल्या प्रवासामध्ये पाहिलं असेल तुम्ही, झोप नाही झाली तर असं ते बोलतोय ते सुद्धा कळत नव्हतं काय बोलतोय. झोपेमध्येच होतं पूर्ण. आपली गाडी तर आहेच. इकडे तुम्हाला VRL मागाशी दाखवली. इकडे सुद्धा गाड्या लागलेल्या आहेत. ही बघा, ही आहे SRSची, ही आहे नॅशनल आणि ती पण VRLची आहे. तर आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण निघतोय. आपण आता बेळगावपाशी आहोत आणि आपले जे ड्रायव्हर दादा आहेत ते आता हवेलीपर्यंत गाडी चालवणार आणि तिथून पुढं दुसरे ते आता जरा आराम करतात आहेत. त्याच्यानंतर ते पुढे बँगलोरपर्यंत गाडी घेणार. पाठीमागून यायचं आहे का? आपण बेळगावमध्ये आलो आहे, पण तुम्ही इथले रस्ते बघा ना, सिटीमधले रस्ते बघा, सगळे सिमेंटचे रस्ते गेलेले आहेत आणि प्रॉपर त्याच्यामध्ये रेडियम वगैरे. बेळगावचं
बस स्टँड. इकडे सगळ्या KSRTCच्या गाड्या दिसतील तुम्हाला. आपली फक्त MSRTCची फक्त एकच गाडी आहे आणि टाईम झाला आहे 11:13. आता जरा सगळं डोळे झाकायला लागलेत. जाऊया मागे, झोपूया. दादांना डिस्टर्ब नको. मगाशी दादा ब्लॉग बनवत होते, शूट नाही केला आपण. मस्त बोलता तुम्ही. चालू करा. चला आता जातो मागे, चार्जिंग वगैरे करतो. टोपी बघूया. का स्पेशल स्वीट कुंदा रे, कुंदावाला कुंदा. अहो टोपी पाहिजे, स्वीट नाही पाहिजे. स्पेशल टोपी द्या ना. कुंदा कुठला कुंदा देऊ ती वरची. ते वरतीच हे घ्या. रे कुंदा टोपीवाला टोपे टोपी. तर मित्रांनो आता झोपूया, कारण की मी सकाळी 4ला उठलो आहे आणि 4ला नाही सॉरी 3ला उठलो आहे. पहाटे 3ला उठून, कारण की मला बस पकडायची होती. तेच मुंबईला यायचं होतं ह्या बससाठी. पण शेवटी फायदा नाही झाला, उशीर झाला आपल्याला. म्हणजे मी निघालेलो लवकर, 4 वाजता निघालो मी, पण ट्रॅफिकमुळे आपण लेट झालो. त्यामुळे आपल्याला मैत्री पार्कमधून बस पकडावी लागली. त्यामुळे आता जरा झोप लागायला लागली. झोपतोय मी आता आणि जेव्हा जागील तेव्हा मग भेटूया आपण. मित्रांनो कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा. आणि आता आपण कुठं आलो आहे काहीच माहीत नाही. आता आपण आलो आहे हिरियूरच्या जवळ आलो आहे आणि आता जरासं उजाडलं आहे आणि झोप छान झाली माझी. मस्त वाटतं आता जरा वातावरण बघा बाहेरचं. पाऊस मला वाटतं कंटिन्यू चालू आहे. हे बघा पाणी साचून. सगळे मस्तपैकी झोपलेत असे खाली. आता पुढे जाऊया आपण. सुप्रभात मंडळी. आता आपण जवळजवळ 160 किलोमीटर राहिले बँगलोर इथून. मस्तपैकी झोप वगैरे झाली आपली. मी कारण की पुन्हा आपल्याला आणखीन एक प्रवास सुरू करायचा आहे. झोप गरजेची त्यामुळे. आणि आपला क्रू पण ड्रायव्हर दादा पण चेंज झालेले आहेत, ते अगोदरच चेंज झालेले आहेत. बघूया आता गाडी कुठं थांबते का. चहा वगैरे मस्तपैकी घेऊया आणि मस्त सगळे झोपलेत. या गाडीचा फायदा हाच आहे की तुम्हाला एकदम व्यवस्थित आराम करता येतो आणि लॉंग जर्नीला तर खूप चांगली गाडी आहे. त्यामुळे मला ही गाडी खूप आवडते. आणि समोरचे नजारे बघा आता. आणि इकडचे रस्ते बघा तुम्ही कसे आहेत. 6 लेन रोड आहे हा. रस्ता बंद आहे का. इकडं टर्न घ्यायला लागली एवढी मोठी गाडी. सगळ्या गाड्या वळायला लागल्यात. समोर बघा. सगळ्या गाड्या खालून चालल्यात. खालून इकडे एक सुद्धा गाडी दिसत नाहीये. रस्ता बंद आहे का काय काय. चलो काय झालं काही प्रॉब्लेम नाही. आपली ड्रीम क्लास बस आहे. ह्या बसने एकदा जर्नी करायची आपल्याला. कधी येतोय तो क्षण काय माहिती. ऐरावत सही बस आहे, सही. आपण सिराच्या पुढे आलोय टोल नाक्यापाशी. म्हणजे टोल नाका क्रॉस केला आपण आणि आता इथं चहा वगैरे घेऊया जरा. बस बघा आपली एकदम चकाचक धुवून निघली. त्या मग सकाळ सकाळचा फ्रेश चहा घ्यायला. इथून जास्त लांब नाही आता. एक साधारण 140 किलोमीटर राहिला असेल. 140 ते 50 किलोमीटर.
इथं सगळ्या बसेस थांबल्यात अशा सीवर्ड आहे याला अशा बसच्या पण जर्नी करायची आहेत आपल्याला. समोर बघा ना 3 बसेस कसल्या भारी थांबल्यात एकदम लाईनीमध्ये डोकं बाहेर काढून थांबल्यात. खाली रस्ता आहे वरती मेट्रो स्टेशन. काही 1-2 वर्षामध्ये पुण्याची परिस्थिती सुद्धा अशीच होणार आहे. पुण्याला सुद्धा अशीच मेट्रोची तुम्हाला स्टॉप्स दिसतील. आणि मेट्रोमध्ये जाण्यासाठी बघा नंबर लाईन कशी लावलेली आहे हे बघा. सगळ्यांनी लाईन लावलेली अशी शिस्त पाहिजे. इकडच्या बसेसला सुद्धा आपल्यासारख्या पुण्यासारखी गर्दी बघा नाही तर फुल बसेस भरल्या. हे बस स्टँड पण आहे बघा ना आणि पोलीस स्टेशन पण वाटतं इथं. दोन्ही आहे जरा दिसतंय तिथं. अच्छा हे लोकल गाड्यांचं बस स्टँड वाटतं मला. आणि तुम्हाला इथं सगळ्यांच्या डोक्यावर हेल्मेट दिसेल बघा ना. सगळ्यांनी हेल्मेट घातलेलं आहे इथं. हैदराबादमध्ये गेलतो तेव्हा पण तसंच होतं आणि इथं बघा बँगलोरमध्ये पण तशीच पद्धत आहे. सगळ्यांनी हेल्मेट घातलेलं आहे. रिटर्न परत जाणार तुम्ही 4 वाजता जाणार. 4:20ची बस आहे. 4ला बरोबर. 20 काही नाही. 4ला. आता किती वेळ लागेल आपल्याला? आता वेळ लागेल आपल्याला बरोबर 15 मिनिटं लागतील. अगोदर आपण इथं आलेलो आहे. तुम्हाला आठवत असेल इथून आपण व्हिडिओ शूट केला होता. चला हो दादा. ओके ओके. आता हे परत सगळे 4 वाजता लगेच इथून जाणार. तर फायनली मित्रांनो पोचले आपण बँगलोर बस स्टँडला. आपण मुंबईमधून बरोबर 10 वाजता बसलो होतो आणि आता बरोबर 10 म्हणजे जवळजवळ 24 तास आपला प्रवास झालेला आहे बँगलोरपर्यंत. आणि हे बँगलोरचं मेन सेंट्रल बस स्टँड आहे. तर व्लॉगचा आपण इथं एंड करूया. कसा वाटला तुम्हाला व्लॉग जरा कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. इथून नेक्स्ट जर्नी बहुतेक माझी होईल आणि जर झाली तर तुम्हाला ती पाहायला भेटेल. आता जरा फ्रेश वगैरे होऊन आंघोळ बिंघोळ काय आता हालत बघत असाल कशी झाली प्रवासामध्ये.